चला हे पहा, इफ ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, म्हणजे जर असं असेल दोन ट्रायंगल सिमिलर असतील, देन नंबर वन, अँगल ए इक्वल टू अँगल बी, अँगल ए इक्वल टू अँगल पी, अँगल बी इक्वल टू अँगल क्यू हा दुसरा अँगल, अँगल सी इक्वल टू अँगल आर हा तिसरा अँगल. तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. करस्पॉन्डिंग म्हणजे एचा करस्पॉन्डिंग पी हे दोघं इक्वल, बीचा करस्पॉन्डिंग क्यू हे दोघं इक्वल, सीचा करस्पॉन्डिंग आर हे दोघं इक्वल. ह्याला रिझन CAST, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हे अँगल्स बरं का, ए फॉर अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ह्याला रिझन म्हणजे इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. त्याचे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. नंबर 2, आता पहिली साईड ए बी, पहिली साईड पी क्यू, ए बी अपॉन पी क्यू यांचा रेशो, पुन्हा दुसरी साईड बी सी, दुसरी साईड क्यू आर, बी सी अपॉन क्यू आर हा दुसरा रेशो, आणि ए सी अपॉन पी आर तिसऱ्या साईड, ए सी अपॉन पी आर, CSST, आणि ह्याला म्हणायचं साईड्स, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हे मग इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल अँड करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन. प्रपोर्शन म्हणजे पहिल्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो, दुसऱ्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो, तिसऱ्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असणं त्याला प्रपोर्शन म्हणतात. मग तर याला म्हणतात क्रायटेरिया फॉर सिमिलर ट्रायंगल्स. काय सांगते क्रायटेरिया? इफ टू ट्रायंगल्स आर इक्वल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल अँड करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन. म्हणजे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्याचे अँगल इक्वल असतात आणि करस्पॉन्डिंग साईडचा रेशो कसा असतो? इक्वल. अँगलला रिझन काय द्यायचं? CAST म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, आणि साईडला काय द्यायचं? करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हे साईड्स आहेत बरं का, आणि हे अँगल्स. तर हे क्रायटेरिया फॉर सिमिलर ट्रायंगल्स हे एक लिहून घ्या. आता याच्यावरती काही एक्झाम्पल. चला, मला वाटतं मागे 6.3 मध्ये एक क्वेश्चन झालं बघा, है ना. आता हे पुढचा क्वेश्चन म्हणजे आजचा फर्स्ट करूया आपण. तर 1 2 3 4 1 2 3 4 P Q R S. In figure, if PQ parallel to RS, prove that triangle POQ similar to triangle, इथं O आहे बरं का, SOR. चला प्रूफ. चला हे क्वेश्चन लिहून घ्या. चला, या दोन लाईन पॅरलल आहेत बघा. PQ पॅरलल टू RS दिले बरं का आपल्याला. हे PQ पॅरलल टू RS, ह्याला एक चौकोन करा. ह्या दोन लाईन पॅरलल. आता बघा, दोन लाईनच्या मधून जाणारी ही कोण आहे? ट्रान्सव्हर्सल. म्हणून अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. If two lines are parallel
and PS is their transversal, then alternate angles are equal. पुन्हा ह्या दोन लाईन कशा आहेत बघा पॅरलल, त्यातून ही दुसरी ट्रान्सव्हर्सल आणखीन दोन पॅरलल लाईनच्या मधून जाणारी ट्रान्सव्हर्सल, देन अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. मग या ट्रँगलचा हा अँगल, या ट्रँगलचा हा अँगल, पहिल्या ट्रँगलचा गोल, दुसऱ्या ट्रँगलचा गोल, म्हणजे हे काय ए. पहिल्या ट्रँगलचा हा अँगल, दुसऱ्या ट्रँगलचा हा अँगल, हे ए. ए सिमिलरिटी क्रायटेरियन होते ना दोन ट्रँगलमध्ये, आणि ए सिमिलरिटी क्रायटेरियानुसार दोन ट्रँगल काय होतात सिमिलर. मग आता दोन ट्रँगलमध्ये जाऊया, पण नावं कशी घेऊया. POQ गोल इथं काहीच नाही बघा, क्रॉस गोल पहिल्यांदा आणि क्रॉस तिसऱ्यांदा. मग POQ तर ह्याचंसुद्धा नाव तसंच, गोल पहिल्यांदा O आणि इथं R, क्रॉस तिसऱ्यांदा. POQ ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे बघा SOR. मग ह्याचा क्रम POQ तर त्याचा क्रम SOR. मग इन ट्रँगल POQ अँड ट्रँगल SOR, या दोन ट्रँगलमध्ये अँगल हा इक्वल टू अँगल हा, ह्याचं नाव काय आहे बघा QPO, आणि ह्याचं नाव काय RSO. अँगल QPO इक्वल टू अँगल RSO, ह्याला रिजन अल्टरनेट अँगल्स हे दोघं. पुन्हा हा अँगल आणि हा अँगल, ह्याचं नाव PQO आणि ह्याचं नाव SRO. अँगल PQO इक्वल टू अँगल SRO, ह्याला रिजन अल्टरनेट अँगल्स. अँड सो हे ए आणि हे ए म्हणजे हे अँगल्स आणि हे अँगल्स, म्हणून ए सिमिलरिटी क्रायटेरियानुसार दोन ट्रँगल काय होतात सिमिलर. सो ट्रँगल POQ सिमिलर टू ट्रँगल हा SOR, आणि ह्याला रिजन ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन. आणि हेच प्रूव्ह करायचं का बघा. हे बघा, prove that triangle POQ similar to triangle SOR. Triangle POQ similar to triangle SOR. Hence, proof. तर ही मार्किंग करा बरं का, गोल गोल आणि क्रॉस क्रॉस, अल्टरनेट अँगल्स आणि ह्या दोन लाईन पॅरलल असल्यामुळे अल्टरनेट अँगल इक्वल झाले बरं का. आणि दोन ट्रँगलमध्ये कोणती क्रायटेरियन होतं ए सिमिलरिटी क्रायटेरियन. चला नेक्स्ट हे सॉल्व करून घेता. नंबर 2, diagonals AC and BD. Number 2, diagonals AC and BD of a trapezium ABCD with AB parallel to DC intersect each other at the point O. Full stop. Using similarity criterion for two triangles full stop, show that OA upon OC equal to OB upon OD
चला क्वेश्चन लिहिलात. चला फिगर काढतो मी. हां पहा जरा, ट्रॅपेझियम हे प्रूफ, हे एक, हे दोन, दोन पॅरलल साईड, हे आणि हे असं, म्हणजे अपोजिट साईडची एकच पेअर पॅरलल, दुसरी मात्र नॉन पॅरलल. बरं, डायगोनल्स ए सी अँड बी डी ऑफ अ ट्रॅपेझियम ए बी सी डी विथ ए बी पॅरलल टू डी सी म्हणले बघा. तर हे पॅरलल साईडचे नावं हे आहेत ए बी आणि डी सी. तर हे ए बी पॅरलल टू डी सी हे पॅरलल साईडचे नाव आहेत. पुढं इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ओ. तर डायगोनल ए सी आणि बी डी इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ओ, हा ए सी, आणि हा डायगोनल कोणता दुसरा बी डी. इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ओ. Using similarity criterion for two triangles show that OA upon OC equal to OB upon OD. तर आता ह्या दोन लाईन पॅरलल आहेत बघा. ह्या दोन लाईन कशा आहेत? पॅरलल. दिलं आहे पहा, ए बी पॅरलल टू डी सी, ए बी पॅरलल टू डी सी. इफ टू लाईन्स आर पॅरलल, आणि ह्या पॅरलल लाईनच्या मधून जाणारी ही ट्रान्सव्हर्सल आहे बघा, दोघांच्या मधून जाणारी. तर ह्या ट्रान्सव्हर्सल असेल तर हा अँगल आणि हा अँगल कसले अँगल आहेत बघा, अल्टरनेट अँगल्स. मग इफ टू लाईन्स आर पॅरलल आणि ए सी इज देअर ट्रान्सव्हर्सल, देन अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. पुन्हा ह्या दोन लाईन पॅरलल आणि बी डी त्यांची काय आहे? ट्रान्सव्हर्सल. तर हे दोन सुद्धा अँगल काय होतात? अल्टरनेट अँगल. आणि बघा बरं कोणता क्रायटेरियन होतं? ए ए. हे ए ए अँगल 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 ए क्रायटेरियननुसार दोन ट्रँगल काय होतात? सिमिलर. हा वरचा ट्रँगल आणि खालचा ट्रँगल. मग वरच्या ट्रँगलचं नाव घेऊया, गोलपासून सुरुवात करू. ए ओ बी. तर ह्याचं सुद्धा गोलपासून सुरुवात केल्यावर सी ओ डी. इन ट्रँगल ए ओ बी अँड ट्रँगल सी ओ डी. चला फिगर काढा आणि हे मार्किंग करून घ्या अल्टरनेट अँगलची, अल्टरनेट अँगलची. चला, इन ट्रँगल ए ओ बी अँड ट्रँगल सी ओ डी. इन ट्रँगल ए ओ बी अँड ट्रँगल सी ओ डी. या दोन ट्रँगलमध्ये हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे बघा. या ट्रँगलचा हा अँगल, या ट्रँगलचा हा अँगल, हे दोघं इक्वल. अँगल ओ ए बी हा इक्वल टू अँगल ओ सी डी. अँगल ओ ए बी इक्वल टू अँगल ओ सी डी. आणि ह्याला रिजन अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स. पुन्हा हे दोन अँगल इक्वल. अँगल ओ बी ए इक्वल टू अँगल ओ डी सी. इक्वल टू अँगल ओ डी सी. ह्याला रिजन अल्टरनेट अँगल्स. हे दोघं इक्वल अल्टरनेट अँगल्स, हे दोघं इक्वल अल्टरनेट अँगल्स. आणि मग हे अँगल्स म्हणून ए, हे अँगल्स म्हणून ए. ए सिमिलॅरिटी क्रायटेरियनच्या नुसार हे दोन ट्रँगल काय होतात? सिमिलर. मग हा ट्रँगल, सो ट्रँगल ए ओ बी सिमिलर टू ट्रँगल सी ओ डी. आणि ह्याला रिजन ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन अँड सो. आता आपल्याला माहीत आहे, आता इफ टू ट्रँगल्स आर सिमिलर देन असं असतं बघा, अँगल ए इक्वल टू अँगल सी, हे दोघं इक्वल. पुन्हा अँगल ओ इक्वल टू अँगल ओ, अँगल ओ इक्वल टू अँगल ओ, हे दोन अँगल इक्वल. अँगल बी इक्वल टू अँगल डी, हे पण दोन अँगल इक्वल. ह्याला आपण रिझन देत होतो बघा, सी ए एस टी. हे ए फॉर अँगल्स. मग करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. पुन्हा नंबर 2 ह्याच्या खाली हे ओ ए अपॉन ओ सी, ओ ए अपॉन ओ सी इक्वल टू दुसरा ओ बी अपॉन ओ डी, ओ बी अपॉन ओ डी. आणि तिसरा ए बी अपॉन सी डी, ए बी अपॉन सी डी. आणि ह्याला रिझन सी एस एस टी.
करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजे आपल्याला हे माहीत आहे, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल अँड करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. पण एवढं सगळं न घेता दरवेळेस हे तिन्ही अँगल तिन्ही साईडचा रेशो एवढं सगळं न घेता आपल्याला जे आवश्यक आहे तेवढंच घ्यायचं. मग आपण काय करू, एवढं सगळं न घेता आता दोन ट्रायंगल तर सिमिलर झालेत बाय ए क्रायटेरियानुसार. दोन ट्रायंगल सिमिलर झाले की पहिल्यांदा अँगल घेऊ शकतो आपण आणि साईड पण घेऊ शकतो. पण आपण अँगल न घेता फक्त साईड घेऊ, कारण आपल्याला फक्त साईड प्रूव्ह करायचं आहे. मग फक्त साईड घेऊया. ए ओ अपॉन सी ओ म्हणण्यापेक्षा ओ ए म्हणू, ओ ए, कारण इथं ओ ए आणि सी ओ आहे, ओ सी बघा. सो ओ ए अपॉन ओ सी इक्वल टू दुसरं साईड ओ बी अपॉन ओ डी, ओ बी अपॉन ओ डी. एवढंच घेऊ फक्त दोनच साईड घेऊ. अँगल घ्यायचं नाही, तिसरी साईड पण घ्यायची नाही. आणि ह्याला रिझन सी एस एस टी म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, हे साईड्स. आणि हेच प्रूव्ह करायचं का बघा बरं. हेन्स प्रूफ. म्हणजे दोन ट्रायंगल जर सिमिलर झाले तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड कशा असतात, इक्वल. फक्त आपण दोन जोड्या घेतल्यात, तिसरी ए बी आपण सी डी घेतलीच नाही, कारण त्याची गरज पण नाही आपल्याला. हेन्स प्रूफ. काय काय केलो आपण, दोन ट्रायंगलमध्ये गेलो, अँगल आणि ए सिमिलरिटी क्रायटेरियानुसार दोन ट्रायंगल सिमिलर, इफ सिमिलर देन साईड घेतल्या. तसं तर अँगल आणि साईड घेऊ शकतो, फक्त आपण साईड घेतल्या. हेन्स प्रूफ. नंबर 3. चलो नंबर 3. वन 2 3 4, 1 2 3 4, ए बी सी डी आणि इथं ओ. इन फिगर ओ ए इंटू ओ बी इक्वल टू ओ सी इंटू ओ डी. show that angle A equal to angle C and angle B equal to angle D. चला हे दिलंय आपल्याला. ओ ए इंटू ओ बी म्हणजे ओ ए इंटू ओ बी ह्या दोन साईडचा प्रॉडक्ट, हे ओ ए आणि हे ओ बी ह्यांचा प्रॉडक्ट, आणि हे ओ सी इंटू ओ डी ह्या दोघांचं प्रॉडक्ट इक्वल आहे. हा प्रॉडक्ट आणि हा प्रॉडक्ट, या दोघांचं प्रॉडक्ट आणि ह्या दोघांचं प्रॉडक्ट इक्वल आहे असं दिलं आहे बरं का आपल्याला. आणि प्रूव्ह करा अँगल ए इक्वल टू अँगल सी, अँगल ए इक्वल टू अँगल सी, हे दोन अँगल इक्वल आहे ते प्रूव्ह करायचं. जे प्रूव्ह करायचं म्हणून त्याची मार्किंग करू नका बरं का. पुन्हा अँगल बी इक्वल टू अँगल डी, अँगल बी इक्वल टू अँगल डी, हे पण दोन अँगल प्रूव्ह करायचे इक्वल आहेत म्हणून. मग प्रूफ नंबर 1. आता जे आपल्याला दिलं आहे ते पहिल्यांदा घेऊया. ओ ए इंटू ओ बी इक्वल टू ओ सी इंटू ओ डी. ओ ए इंटू ओ बी इक्वल टू ओ सी इंटू ओ डी. ह्याला रिझन गिवन. सो ओ ए अपॉन ओ सी, ह्या ओ सीला इकडं आणू. ह्या ओ सी इंटू ह्या मल्टिप्लायमध्ये ओ सी आणि इकडे येऊन काय होईल डिवाइड. ओ ए अपॉन ओ सी इक्वल टू या ओ बीला तिकडं नेऊ, ह्याला इकडं आणून त्याला तिकडं नेऊ, ओ डी अपॉन आणि हा मल्टिप्लायमध्ये काय होईल डिवाइड. ह्याला तिकडं पाठवलं आणि ह्याला इकडं आणलं. ओ ए अपॉन ओ सी, हा ओ सी याला इकडं
आणि हे OD अपॉन OB. ह्याला नंबर 1 द्या. आता नंबर 2, आता हे जे रेशो आहे करस्पॉन्डिंग साईडचा OA अपॉन OC, कुणाकुणाचा रेशो आहे त्याची मार्किंग करू आता, कारण हे गिवन आहे ना. मग OA अपॉन OC, हे OA अपॉन OC ह्या दोघाचा रेशो हे बघा, हा ह्या ट्रँगलचा OA या ट्रँगलचा OC ह्या दोघांचा रेशो म्हणजे करस्पॉन्डिंग साईडचा रेशो. OD अपॉन OB हा OD अपॉन OB ह्या दोघांचा रेशो म्हणजे ह्या ट्रँगलचा OA या ट्रँगलचा OC या दोघांचा रेशो, या ट्रँगलचा OD आणि या ट्रँगलचा OB या दोघांचा रेशो म्हणजे हे SS आहे ना. हे काय SS आणि SSच्या मधले हे दोन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे SSच्या मधला हा अँगल आणि ह्या SSच्या मधला हा अँगल, हे दोन अँगल इक्वल आहेत ना, कारण हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आणि म्हणून कोणतं सिमिलरिटी क्रायटेरिया होतं बघावर, SAS SAS SSच्या मध्ये A SSच्या मध्ये A, दोन साईडच्या मध्ये अँगल, दोन साईडच्या मध्ये अँगल म्हणजे हे SS आहे. म्हणजे न कळत आपल्याला हे गिवन म्हणजे काय दिलं आहे SS, काय दिलं आहे SS. मग दोन ट्रँगलमध्ये जाऊया. पहिल्यांदा नाव घेताना ह्याचं घेऊया AOD. AO पहिल्यांदा घेतलं बरं का, AOD, तर ह्याचं नाव काय होईल COD. AOD ही एकची मार्किंग पहिल्यांदा घेतल्या AOD, तर त्याचं नाव COB. मग दोन ट्रँगलमध्ये जाऊया. इन ट्रँगल AOD and triangle COB. AOD and triangle COB. मग ह्या दोन ट्रँगलमध्ये OA अपॉन OC इक्वल टू OD अपॉन OB. ह्या दोघांचा रेशो आणि ह्या दोघांचा रेशो सेम आहे बघा. OA अपॉन OC इक्वल टू OD अपॉन OB. ह्या दोघांचा रेशो सेम आहे. ह्याला रिझन काय, फ्रॉम 1. पुन्हा अँड या ट्रँगलचा हा अँगल, या ट्रँगलचा हा अँगल, अँगल AOD इक्वल टू अँगल COB. अँगल AOD इक्वल टू अँगल COB. ह्याला रिझन VOA. आणि बघा बरं कोणतं क्रायटेरिया होतं, हे S, हे अँगल A आणि हे S, हे साईड्स अँगल्स साईड्स आणि तिघाचं कॉम्बिनेशन काय होतं SAS सिमिलॅरिटी क्रायटेरियन. अँड सो दोन ट्रँगल सिमिलर. सो ट्रँगल AOD सिमिलर टू ट्रँगल COB. ह्याला रिझन SAS सिमिलॅरिटी क्रायटेरियन. अँड सो आता आपल्याला माहीत आहे इफ टू ट्रँगल्स आर सिमिलर, त्याच्या खाली आपण सगळे अँगल घेऊ शकतो आणि सगळ्या साईड घेऊ शकतो. पण ह्यावेळेस आपण अँगलच घेऊ, कारण आपल्याला अँगलच प्रूव्ह करायचे बघा. मग अँगल A इक्वल टू अँगल C हा, पुन्हा अँगल D इक्वल टू अँगल B. एवढे दोनच घेऊ बरं का, कारण दोनच मागितले हो का. अँगल A इक्वल टू अँगल C हा हे एक, अँगल B इक्वल टू अँगल D. मग अँगल A इक्वल टू अँगल C, अँगल D इक्वल टू अँगल B आणि ह्याला रिझन CAST म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. फक्त एवढं घेतलं आपण बस. तिसरा अँगल घेतला नाही, त्याच्या खाली साईड पण घेतले नाहीत. इफ टू ट्रँगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. आणि हेच प्रूव्ह करायचं का बघा, हेन्स प्रूफ. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच घेऊया, बाकीचं पुढं.